गुड मॉर्निंग मित्रांनो, घरत उरणकर ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आता आपण चाललेलो आहोत माता राणीचं दर्शन घेण्यासाठी. बाकी जण चढत चालले गेलेले आहेत, त्यामुळे ट्रेकिंग करणार आहेत. ते सकाळी 4-5 वाजेपर्यंत गेले आणि मी हेलिपॅडनी जाणार आहे, हेलिकॉप्टरनी. त्यामुळे मी हेलिपॅड बघते. रिक्षा इथनं करतो. रिक्षाचा भाडा काय आहे माझ्या हॉटेलपासनं ते पण तुम्हाला सांगतो आणि आपण निघू माता राणीचा दर्शन घेण्यासाठी. आता मी इथं चौकशी केली. रिक्षावाला मला बोललेला 210 रुपये घेतो, 160 रुपयात तुला नेईल. त्याचप्रमाणे आता मी याला देखील विचारला. हा आमच्या हॉटेलचेच इथला आहे, ओमनी हॉटेलवाल्यानेच नंबर दिला. त्याला मी बोललो 150 रुपयात सोडतो, तो रेडी आहे. आणि त्याचप्रमाणे तो मला न्यायला देखील येणार आहे का बाबा, म्हणजे आपण हेलिपॅडवरनं, कारण की माझा या वरती चढताना आणि येताना दोन्ही टायमिंगला हेलिकॉप्टर आहे, त्यामुळं मला न्यायला देखील येणार आहे. आता माझ्या पाठी जे तुम्ही बघत आहेत हा हेलिपॅडचा बेस पॉईंट आहे. इथनंच आपल्याला हेलिकॉप्टर धरायचं आहे. चला आता बघूया आतमध्ये कसा काय आणि किती टाईम लागते. मी ऑनलाईन तिकीट काढल्यामुळं मला तिथं सांगण्यात आला की तुम्ही 2 नंबरला जा, पहिले प्रिंट काढा अशी, आणि त्याच्यानंतर व्हेरिफिकेशनसाठी 4 नंबरमध्ये जा, त्याच्यानंतर व्हेरिफिकेशन केला जाईल. आता माझा व्हेरिफिकेशन झालेला आहे. हेलिकॉप्टरचा व्हेरिफिकेशन केल्यानंतर तिकीट दिल्यानंतर इथं एकदा आपल्याला यात्रा कार्ड बनवायला लागते. हा अशा प्रकारचा यात्रा कार्ड असते. त्याच्यासाठी फक्त आधार कार्ड त्यांना द्यायला लागते आणि त्यानंतर ते आपल्याला यात्रा कार्ड बनवून देतात. याचं कोणतेही चार्जेस नाही आहेत आणि वेटिंग करायचं आहे. आता आपल्या पाठी जे सीट्स दिसतात तिथे आपला नंबर आल्यानंतर ते पुकारा करतील. हेलिपॅडला साईडला एक टपरी आहे, तिथं तुम्हाला जर खायलाचं असेल. मी सकाळी लवकर निघल्यामुळं मला भूक लागलेली आहे, त्यामुळं मी सँडविच घेतलेला आहे. मी नावाचा पुकारा झालेला आहे, त्यामुळे इथे कॅब येईल. ते कॅबमधनं बसून आपल्याला जायचं आहे वरती. हेलिपॅड जवळ ते सोडतील, नंतर हेलिकॉप्टरमध्ये बसून मा वैष्णव देवीच्या दरबारामध्ये दर्शनासाठी जायचं. अशा प्रकारे इको गाडी असेल, त्याच्यामधनं आपल्याला हेलिपॅडला सोडला जाईल. आता मी इकोमध्ये बसलेलो आहे आणि हेलिपॅडच्या दिशेने चाललेलो आहे. पण हेलिपॅडच्या इथं आलेलो आहोत. तिथं आपला चेकिंग झालेलं आहे आणि आपल्याला आता हेलिकॉप्टरच्या इथं सोडलेलं आहे. मी पहिले सकाळी उठून हेलिपॅडच्या इथं आलो. हेलिपॅडचा मला मी रिक्षावाल्याला विचारला. रिक्षावाला मला बोलला 210 रुपये. त्याला बोललो कमी काय करशील, तर त्याने मला सांगितलं 160 रुपयात नेईल. त्याच्यानंतर आमच्याच हॉटेलच्या हॉटेलवाला एक टॅक्सीवाला आहे, त्याला विचारला तर तो बोलला 150 रुपयात नेईल. अजून बार्गेनिंग केला तर अजून कमी होईल, कारण की हेलिपॅड एकदम म्हणजे जस्ट जवळच आहे, तरी पण तुम्ही बार्गेनिंग करू शकता अजून. आणि त्याच्यानंतर हेलिपॅडच्या इथं आल्यानंतर मला तिथं माझा जो ऑनलाईन तिकीट आहे तो मी तिथं दाखवला. त्यानंतर मला 2 नंबर काउंटरला जायला सांगितला. त्या 2 नंबर काउंटरला आपण ऑनलाईन तिकीट दाखवायचा, ते आपल्याला प्रिंट देतात, किंवा तुम्ही घरची प्रिंट मारून आणलं तर चांगलं आहे. आणि त्याच्यानंतर प्रिंट मारून झाली का त्याच्यानंतर तुम्ही 4 नंबर काउंटरला व्हेरिफिकेशनसाठी जायचा. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपल्याला असा एक कार्ड काढायला सांगतात. तिथे एक काउंटर आहे, तिथं जायचा आणि त्याच्यानंतर आपलं तिकीट जो आपण आपल्याला त्याही दिलेला असतो तो तिथं जाऊन सबमिट करायचा. त्याच्यानंतर आपल्याला टॅक्सीनी हेलिपॅड याच्या इथं हेलिपॅड जवळ आणला जातं एकदम. आणि मग बोर्डिंग सगळी झाल्यानंतर हेलिपॅडवरनं आपल्याला सामान बिमान चेक केला जातो आपला, आणि त्याच्यानंतर हेलिकॉप्टरमध्ये बसवून एक 5 मिनिटात आपण येतो. या हेलिकॉप्टरचा रेट मला पडला 4200 रुपये रिटर्न. आता बघूया पुढचा कसा काय आहे आणि बाकी माहिती मी तुम्हाला देतो. शूटिंग करून न दिल्यामुळं मी काय तुम्हाला हेलिकॉप्टरची शूटिंग करू शकलेलो नाही. जी बाहेरनं काढता आलेली आहे ती मी शूटिंग केलेली आहे. त्याप्रमाणे जेवढी माहिती मला जमवता आली तेवढी मी देण्याचा प्रयत्न
केलेलं आहे. मी माता राणीच्या दरबाराजवळ पोहोचलेलो आहे. इथनं मंदिर देखील स्पष्ट दिसतंय, त्याचप्रमाणे इथं गर्दी देखील आहे. तुम्हाला दाखवतो मंदिर आणि त्याचप्रमाणे गर्दी देखील दाखवतो. मित्रांनो, हेलिपॅडला जाताना पण आत्ता चढाई आहे, येताना उतरण होती म्हणून मी चालत आलो. चढाई नको, कारण की खरोखर 1-1.5 तास माझा लॉकरमध्ये गेलेला आहे. आणि आता दर्शनाला पण गेला. दर्शन मला फास्ट भेटला, VIP मुलं एक 30 मिनिटात भेटला असेल. बाकी आता मी पुन्हा हेलिपॅडला चाललो, हेलिकॉप्टरने उतरल. आता आपण भैरव मंदिराचं खालनच दर्शन घेऊ. मी तुम्हाला दाखवतोय लांबनच का भैरव मंदिर कुठं आहे आणि त्याचं खालनच आपण दर्शन घेऊया. रिटर्नला आपला जेव्हा तिकीट घ्यायचा असला तेव्हा आपली कुठलं तिकीट आहे, हिमालयनचा आहे तर दुसरा कोणता तो बघायचा. माझा हिमालयनचा होता म्हणून मी इथं आलो. त्याही माझा जे होता रिटर्नचा ते घेतला आणि मला अशा प्रकारचं तिकीट दिलेलं आहे. त्या तिकीट काउंटरची तिथं कॉफी डे बेवरेज म्हणून एक हे आहे. तिथं मी पुन्हा एक बर्गर घेतलेला आहे आणि एक मफिन्स घेतलेला आहे. बघूया टेस्ट कशी आहे आणि तुम्हाला देखील आता माझा नाश्ता करून झालेला आहे. नाश्ता ठीकठाक होता, पण पाणी नाही भेटला म्हणून कोल्ड कॉफी घेतली, ती पिते आता. आणि आपण मग हेलिकॉप्टर हल्ली सध्या 48 नंबर चालू आहे, आपला 52 आहे. तो 52 आला का जाऊ. आता आपला वैष्णवदेवी मातेचं दर्शन तर झालेलं आहे. देवीच्या दरबारात दर्शन घेतल्यानंतर हेलिकॉप्टरनंच मी रिटर्न आलो. पण बरंच मी बघितला, शूटिंग काढण्याचा प्रयत्न केला, पण काढता आलं नाही, कारण की इथं शूटिंग काढण्यास बंदी आहे. त्यामुळं आता मी जितकी केली शूटिंग करण्याचा प्रयत्न तर केला आहे, थोडीफार केलेली आहे, ती तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. आता मी चाललो रूमवर आणि त्याच्यानंतर मी संध्याकाळी तुम्हाला ते आले तर ते चालत गेलते आणि मी एकटाच हेलिकॉप्टरने गेलतो. त्यामुळं डिफरंटेज काय आहे आणि किती खर्च मला झाला, त्याचप्रमाणे गेलो कसा, पहिले तर दाखवलेलं आहे, पण पूर्ण डिटेलमध्ये गेलो कसा हे सर्व माहिती मी देईल. मस्तपैकी फ्रेश लाईम सोडा पितोय, कारण की जम्मू काश्मीरमध्ये अपेक्षा होती का थंडी भेटेल, पण थंडी नाही तर भरपूर ऊन आहे, म्हणून फ्रेश लाईम सोडा पितोय. पहिले मी विचार केलता का इथले रिक्षावाल्यांना विचारू, म्हणून मी फोन नव्हता लावला गाडीचे जे सकाळी सोडलेला त्याला. पण इथं रिक्षावाल्यांना विचारलं तर ते मला 210 रुपयेच सांगत होतं, कमीत कमी 200 रुपये बोलत होतं. म्हणून मी गाडीवाल्याला फोन केला. गाडीवाला येते आता मला नेण्यासाठी, त्याला तर मला 150 रुपये द्यायचे. म्हणून कधी पण येताना या गोष्टीची इन्फॉर्मेशन घ्या ऑलरेडी, आणि तसा फोन नंबर पण घेऊन ठेवा. आता आपला वैष्णवदेवी मातेचं दर्शन घेऊन झालेलं आहे. वैष्णवदेवी मंदिराबद्दल जर माहिती द्यायची झाली तर हा 5200 फीटवर मंदिर आहे आणि एकंदरीत असा बोलतात का 12 किलोमीटर आहे आणि 12 किलोमीटर चढायला एक 7-8 तास ते 12 तास लागतात. आता मात्र रोपवे झालेलं आहे, हेलिकॉप्टर झालेले आहे आणि इतर गोष्टींमुळे तुम्ही लवकर पोचू शकता. घोडा पण तुम्हाला ऑप्शन आहे. आणि त्याचप्रमाणे जर अजून माहिती द्यायची झाली तर सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती यांच्या त्रेतायुगमध्ये यांच्या रूपाने एक सुंदर राजकुमारी म्हणून मा वैष्णवदेवीने जन्म घेतला होता आणि त्यानंतर त्याने त्रिकुटा पर्वतावर आपली तपश्चर्या केली. त्यानंतर तिचा शरीराचे 3 भाग झाले. त्याच्यातनं महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली अशा रूपामध्ये ती त्या इथं त्रिकुटा पर्वतावर विराजमान झाली. आणि या माता वैष्णवदेवीचा जन्म ही मानवजातीचा उद्धार करण्यासाठी झालेला होता. मित्रांनो, आता आम्ही राहिलेलो दुर्गा रेसिडेन्सी या हॉटेलची माहिती त्यांचे मॅनेजर आपल्याला देत आहेत का काय रेट आहे आणि कसा काय आहे. बोल. हमारे पास 3 कैटेगरी रहेगा. एक डिलक्स है, एक सुपर डिलक्स कैटेगरी का है, वो है हमारा 3500, 3500 है. दूसरे का है 2500, 2500 है. ओनली रूम्स रहेगा जी EP बेसिस पे. क्या? EP बेसिस पे. हाँ, हमारे टोटल रूम्स है 40.
और ब्रेकफास्ट और डिनर के साथ ब्रेकफास्ट और डिनर के साथ ये रहता है 1000 रुपया एक्स्ट्रा रहता है। पर पर्सन, नहीं पर रूम्स। पर रूम्स में कितने लोग अलाउड है? ज़्यादा से ज़्यादा 3 लोग। ओके, विद एक्स्ट्रा बेड लगता है वो। हाँ, एक्स्ट्रा बेड। ओके, थँक्यू। वेलकम। आता मी जो रूम तुम्हाला सांगत होतो हॉटेलचा, ते रूमचा रेट त्याही सांगितलेला आहे. चला आता आपण वरती जाऊ आणि थोडा आराम करू. मित्रांनो, आता आपण चाललो जरासा कटरा मार्केट एक्सप्लोर करू. तुम्हाला देखील दाखवतोय की कटरा मार्केट कसं आहे, आणि जर एखादा खाया पियाला भेटला तर तो खाऊ आणि बघूया कसं आहे कटरा मार्केट. कटरा मेन मार्केट माझ्या मते इथनं लांब आहे थोडासा, पण इथं आपल्या साईडला पण मार्केट आहे. नसला तर आपण कटरा मार्केटला पण जाऊ, बघूया. चला मित्रांनो, हा जो तुम्हाला माझ्या पाठी दिसतंय तो कटरा मार्केट आहे. आणि खरोखर कटरा ही एकदम मोठी सिटी आहे, म्हणजे बऱ्यापैकी मोठी सिटी आहे. आणि इथं सर्व प्रकारची दुकानं आहेत. उदाहरणार्थ बर्गर किंग पण मला एक दिसला, पण इथं एकच प्रॉब्लेम आहे की इथं सर्व जो आहे हा व्हेज आहे. इथं नॉनव्हेज काही, मला अख्खे सिटी मी फिरलो, म्हणजे मोस्ट ऑफ फिरलो, पण मला नॉनव्हेज काही दिसला नाही. आणि काल मी व्हेज खाल्ल्यामुळं म्हणजे पोटात थोडीशी गडबड झाल्यासारखी मला वाटली. त्याचप्रमाणे सकाळी उठल्यावर मी 3 वेळा उलटी पण केली, म्हणून मला व्हेज काय खायचा इच्छा नाही. तरी जर स्वीट खायला भेटला तर मी खाईल. त्याचप्रमाणे इथं मला आता आपल्या पाठी अमूलचं दुकान पण दिसतंय. म्हणजे मग चांगल्यापैकी सर्व गोष्टी इथं भेटतात. म्हणजे अशी छोटी सिटी नाही, भरपूर मोठी सिटी आहे. चला, तरी मी तुम्हाला दाखवतोय आता मार्केट कसं आहे इथला, आणि काय काय आहे ते तुम्हाला समजेल त्यामध्ये. आता आपण जो शिवमंदिर बघितला, हा कटरा सिटीमधला शिवमंदिर आहे. आणि खूप शांतता इथं होती आणि समाधान प्राप्त होते असं मंदिर आहे. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत बर्गर किंगमध्ये. मला काय खायचं नाही आहे, पण अक्षयला न बॉबीला खायचं आहे बर्गर किंगमधनं. बघू, त्यांना बर्गर पार्सल नेत आहे आणि बघू अजून त्यांना काय पाहिजे ते नेतात. कारण की अक्षयने सांगितलं आहे कोक पण कोक इथनं घ्यायच्यापेक्षा कोक त्याला बोललो मार्केटमधनं घेते. ठीक आहे, चला. मला मसाजवाला भेटलेला आहे, तो माझ्या पायाची मसाज करणार आहे. चला दाखवतोय कशा प्रकारची मसाज करतोय. एक मसाज बोलल्यावर आपल्याला लय आवडतं, आणि युनिक आणि चांगली मसाज करतोय का नाही तो माझा अनुभव मी तुम्हाला शेअर करते. आता बघू, तो याच्याबरोबर मी चाललोय. हा माझी मसाज करणार आहे, बघूया. मालिश करायला गेलतो, पण पॅन्टवरती माझी होत नव्हती, कारण की नाही तर तेल लागेल पूर्ण पॅन्टीला, म्हणून मी मालिश करणं कॅन्सल केला. पण आल्यानंतर तुम्ही मालिश करू शकता. 100 रुपये मला बोललेला, मी त्याला 50 रुपयापर्यंत आणलेला, आणि 50ला पण तो करायला रेडी झाला होता. आपण मालिश करणार होतो, पण मालिश करायची राहून गेली, कारण की मी जीन्स घातलेली म्हणून, आणि तेल जीन्सला लागेल म्हणून. शेवटी इथं हॉटेलचेच इथं एक मालिशवाला भेटला, त्यांनी देखील माझी तेच रेटमध्ये मालिश करायला घेतलेली आहे. दाखवते तुम्हाला. आम्ही खायला मागवलेला, तो आमच्या कंप्लीट जेवणाच्या टायमिंगवर आलाय. मंचुरियन सूप आणि चाऊमिन मागितलेला, आणि व्हेज सूप. मंचुरियन आणि चाऊमिन खाल्ल्यानंतर आता जेवायला चाललो. त्याने पण किती वाजता 7:30ला केली ती ऑर्डर, ते आत्ता आणली, म्हणून थोडासा खाला. मला त्याही थोडा ठेवलेला. आता मी
जेवतोय, जेवणात काय काय आहे ते पण दाखवतो. मित्रांनो, आज आपण वैष्णवदेवी यात्रेचा दर्शन घेतला. मी दोन्ही म्हणजे जाताना पण हेलिकॉप्टरने गेलो, येताना पण हेलिकॉप्टरने आलो. माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा हेलिकॉप्टरने गेलो, त्यामुळं मी हेलिकॉप्टरची फिलिंग पण घेतली. त्याच्या मला प्राईस पडलीला 4200 रुपये. आणि एक मा वैष्णवदेवीचे दर्शनासाठी गेलो, तिथे एक सुकून भेटला खरं म्हणजे. आणि बाकी तुमचा प्रवास कसा राहिला? कारण की माझा आज प्रवास वेगळा होता, तुम्ही चालत केलात, तुम्हाला कसा वाटला? आम्ही आज निर्णयच करून गेलो की बरं आपण चालतच जाऊ, ट्रेकिंगच करू. ट्रेकिंग केली 16 किलोमीटर. चालता चालताना भाई असा वाटत होता की आता बस कधी मंदिर येईल, कधी मंदिर येईल. पाय मात्र जाम दुखायला. तिथून नंतर आम्ही परत 2 तास लाईनीला उभं राहिलो. म्हणजे माझं म्हणणं काय आहे, आता तुमचा ठीक आहे, तुम्ही यंग जनरेशन आहात किंवा तुम्हाला आवड होती म्हणून एक ट्रेकिंग केलीत. आता मी पहिलेच बोललेलो का मी जाताना पण जाईन बाबा हेलिकॉप्टरनी, येताना पण येईन हेलिकॉप्टरनी. आता मला जर कोणी विचारला तर हेलिकॉप्टरचा बेनिफिट म्हणजे मला VIP दर्शन पण भेटला. का जो गर्दी म्हणजे माझ्या पुढे जी माणसं होती ना ती 6-7 तास थांबलेली, समजला. कारण की ते टायमिंगला 7 ते 8 मध्ये तर कुणी जाऊच नाही, कारण की आणि त्याच्यानंतर लगेच पण जाऊ नये, कारण की ते टायमिंगला एक गर्दी झालेली असते. आणि त्यामुळं जरा लेट गेलत ना तुम्ही, एक तर लवकर तरी जा 7चे, नाही तर एक तर 8, 1, 9, 10 वाजेपर्यंत जा, म्हणजे तेव्हा तर तुम्हाला लाईन पण फ्री भेटेल. आता तुम्हाला पण दर्शन 1-2 तासात भेटला. माझा तर VIP असून मला अर्धा तास लागला, समजला. जो मला ऍटलीस्ट 5 ते 10 मिनिटात होऊ शकतो असा दर्शन व्हायला पाहिजे होता. पण मी कंप्लीट 8-9च्या दरम्यान गेलतो, म्हणून तेव्हा गर्दीच जास्त लागत होती. मग आता तुमचं माझं म्हणणं काय आहे का बाबा कुणी जावा तिथं का चालत ट्रॅकनी चालतच जाऊ आमचे पण ट्रेकिंग करण्यासाठी कंटिन्यू भाई चालायची सवय पाहिजे. जे कंटिन्यू ट्रेकिंग करतात त्यांच्यासाठी एकदम चांगलं आहे. आपण कधीतरी येऊन ट्रेक करतो त्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो, पाय बी दुखतात, टाइम पूर्ण अंग दुखते, ताप पण येते. म्हणजे मी असा बोललो तर योग्य ठरवलं का ज्याची इच्छा आहे मनातनं ठरवला पहिली गोष्ट त्यांनी जावा, आणि दुसरी ज्याला सवय आहे त्यामुळं. आणि काही गोष्टी तुम्ही माहिती करून घ्या. पहिली गोष्ट म्हणजे तो लॉकरच्या इथं मी 1.5 तास फसलो. माझं ऍटलिस्ट दर्शन आहे, मी माझ्या मते दर्शन घेऊन मी 1 ते 1.5 तासात रूमवर यायला पाहिजे होतं. माझं पण 3-4 तास गेलं आणि त्याच्यात 2 तास होतं फक्त लॉकरचे. आम्ही पण येताना मध्ये चालल्यानंतर आम्ही गाडी केली, असा आम्ही एक मालगाडीमध्ये बसून आम्ही आलो. असा आमचा सगळ्यांचा अनुभव होता. तुम्ही जाताना विचार करा तुमची मनस्थिती काय आहे, तुमची शक्ती काय आहे, त्याच्यानुसार चढण्याचा ट्रेकिंगचा ठरवा. आणि जर हेलिकॉप्टरने जात असाल तर बेस्टच आहे. घोड्याचा पण रेट बघितला तर 1250 रुपये चढण्याचे आहेत आणि 1250 रुपये उतरण्याचे आहेत, का जास्त ये नाही रेट. आणि त्याचप्रमाणे तुम्ही रोपवे करून जाऊ शकता. रोपवेचा प्राइस आहे 100 रुपये पर पर्सन, आणि ते पण रिटर्न. म्हणून रोपवे इथनं जाते आपल्या वैष्णवदेवी मंदिरापासून मनोकामना भवनापासून भैरवनाथ मंदिरापर्यंत जाते. नाही तर तुम्हाला घोडा पण ऑप्शन आहे. अशा प्रकारचे ऑप्शन घेऊ शकता आणि तुम्ही वैष्णवदेवी मातेचा दर्शन घेऊ शकता. असा त्रास पण एक आहे का तुम्हाला कशाने पण जा, तुम्ही ट्रेकिंगनी जा, घोड्यानी जा, कसा पण जा, पण तिथं न आल्यानंतर एक समाधान भेटतंय, ती खुशी एक वेगळीच असतं. पॉझिटिव्ह वाईब्स एकदम. बोलो जय माते की, जय माता दी, मा शेरावाले की जय. आणि आजचा ब्लॉग इथंच संपवतो. गुड नाईट, बाय. गुड नाईट.